सेक्शन 9 हिंदू मॅरेज ॲक्ट म्हणजे नांदायची केस ही मित्रांनो 1 रुपयाच्या नोटेसारखी आहे. आता एवढे जण तुम्ही व्हिडिओ बघताय, तुमच्या खिशात 1 रुपयाची नोट आहे का? चेक करा. नाही आहे. पण ती लिगल आहे ना, कायदेशीर आहे ना? तसंच झालंय. आहे तर कायदेशीर, पण दिसत कुठंच नाही. असंच त्याला न दिसणारे इनविजिबल एकदम महत्त्वहीन झालेली केस म्हणजे सेक्शन 9. पूर्वी काय व्हायचं मित्रांनो, पोटगी ठरताना पत्नी नांदायला येते की नाही आणि पती नांदवतो की नाही याच्यावर पोटगी ठरायची, कारण सेक्शन 144 125 खाली पोटगी दिली जायची. डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 4 साली आला, 5 साली लागू झाल्यापासून या सेक्शन 9चं महत्त्व संपलं, कारण पोटगी जी ठरायला लागली ती छळाच्या आरोपांवर ठरायला लागली. त्यामुळे ती छळांचा आरोप करते, तुम्ही म्हणताय मी नांदाय तयार आहे, मी नांदाय तयार आहे, त्याला कोणतंही गटरी व्हॅल्यू राहिलेलं नाही. त्यामुळे मित्रांनो सेक्शन 9 धोकेदायकच आहे, लक्षात ठेवा.